राधानगरी तालुक्याची विपुल जलसाठ्यांनी समृद्ध असणारा तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यातील राधानगरी, काळंबावाडी, तुळशी या प्रकल्पांमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील अनेक गावांची तहान भागली जाते. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील पर्जन्यमानाकडे सर्वांचं लक्ष असतं. यावर्षी तालुक्यात वळीव पाऊस झाला. मृग नक्षत्राच्या प्रारंभी 2 दिवस दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलं. या आठवड्यात गुरुवारी दुपारी दमदार पाऊस झाला. मात्र शुक्रवारपासून पावसाचं प्रमाण पुन्हा कमी झालंय. सकाळपासून कधी कडक ऊन तर कधी पावसाच्या तुरळक सरी पडतायत. तालुक्याच्या अन्य भागाच्या तुलनेत राधानगरी, काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज दुपारपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र मृग नक्षत्राचं पहिलं चरण पूर्ण झालं तरी अद्याप पावसाचं प्रमाण कमी राहिलंय. आत्तापर्यंत झालेला पाऊस हा खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागती तसंच काही शेतकऱ्यांनी केलेल्या भात, भुईमूग, नाचणा आदी पिकांच्या टोकणी, तरवे पेरणी तसंच उगवणीसाठी पोषक ठरलाय. मात्र पावसानं अचानक दडी मारल्यास पिकांचं काय होणार अशी भीती बळीराजाला सतावतीये. गेल्या वर्षी पावसानं मृग आणि आर्द्रा या 2 नक्षत्रात ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. त्यामुळे डोंगर माथ्यावरील कोरडवाहू जमिनीतील नाचणा, भात पिकांच्या तरवा पेरणी, भुईमूग टोकणीची कामं करावी की नको अशा द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.